आजपासून बरोबर 125 वर्षांपूर्वी महान शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी आपल्या केस्कोग्राफ प्रयोगातून सिद्ध केलं होतं की झाडांमध्येही जीवन आणि संवेदना असतात. पण प्रत्यक्षात आपल्या भारतातील ऋषींनी तर लाखो करोडो वर्षांपासूनच तुळस, पिंपळ, वटवृक्ष यांसारख्या पवित्र वनस्पती आणि वृक्षांचं महत्त्व मोठ्या प्रमाणात गायलंय. उदाहरणार्थ 16 मेला येणारं वटसावित्रीचं व्रतच पहा ना. यात कोणत्या देवतांचं पूजन करायचं, कोणत्या विधीने धागा गुंडाळायचा, कोणते मंत्र म्हणायचे हे आपण पुढे जाणून घेऊ. पण हे समजून घेणं आवश्यक आहे की वटवृक्ष म्हणजेच वडाचं झाड, जे विशालता, स्थैर्य आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. वटवृक्षाच्या दर्शनाने, स्पर्शाने, प्रदक्षिणा आणि सेवेमुळे पापांचा नाश होतो, दुःख दूर होतात आणि रोगांचा क्षय होतो. हे व्रत करून ज्या महिला आपल्या अखंड सौभाग्याची आणि पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात त्यांना वटवृक्षाच्या पूजनातून तेच स्थैर्य आणि शक्ती प्राप्त होते आणि त्याचबरोबर निसर्ग संवर्धनाची भावना देखील जागृत होते. याच परंपरेचं पालन करत या दिवशी विवाहित महिलांनी वडाच्या झाडाजवळ भगवान ब्रह्मदेव, त्यांची अर्धांगिनी सावित्री देवी तसंच सत्यवान आणि सती सावित्री यांच्यासह यमराजांचं पूजन करावं आणि नमो वैवस्वताय या मंत्राचा जप करत वडाची प्रदक्षिणा करावी. यावेळी वडाला 108 वेळा किंवा यथाशक्ती सुताचा धागा गुंडाळावा. त्यानंतर या मंत्राने माता सावित्रींना अर्घ्य द्यावं. अवैधव्यं च सौभाग्यम देहि त्वं मम सुव्रते पुत्रान् पौत्रांश्च सौख्यं च गृहाणार्घ्यम नमोस्तुते. याचा अर्थ, हे सुव्रता देवी सावित्री, मला अखंड सौभाग्य, अवैधव्य म्हणजे पतीचे दीर्घायुष्य व कधीही वैधव्य न येण्याचा आशीर्वाद, पुत्रपौत्रांचं सुख आणि सांसारिक सुख समृद्धी प्रदान करा. माझ्याकडून अर्पण केलेलं हे अर्घ्य स्वीकार करा. आपणास माझा नमस्कार असो. यावर्षी विशेष लक्षात ठेवावं की वटसावित्रीचं अमावस्या व्रत विशेषतः उत्तर भारतात किंवा जिथे ही परंपरा आहे तिथे 16 मेला केलं जाईल, तर महाराष्ट्र, गुजरात सारख्या ठिकाणी वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं आणि अधिक ज्येष्ठ मास असल्यामुळे हे व्रत 29 जूनला साजरं केलं जाईल. प्राचीन काळात जेव्हा महान पतिव्रता सावित्रीने आपल्या अटळ संकल्प आणि बुद्धीच्या बळावर यमराजांनाही नमवलं, तेव्हा जगातील प्रत्येक स्त्रीपर्यंत हा संदेश पोहोचला की हे नारी, तू खऱ्या अर्थाने नारायणी आहेस. असं काय आहे जे तू प्राप्त करू शकत नाहीस? म्हणून या 16 मेला फक्त व्रत करू नका, आपल्या अंतर्मनातील शक्तीलाही जागृत करा. वटपौर्णिमेच्या दिवशी आपला संकल्प इतका दृढ करा की प्रत्येक अडचण तुमच्या समोर स्वतः मार्ग तयार करेल. हरिओम.